नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तुमसर रेल्वे स्टेशन हे जंक्शन असून या ठिकाणी मध्य प्रदेश येथले प्रवासी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातील प्रवासी मध्य प्रदेशात जातात। प्रवाशांच्या मागणीनुसार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय प्रशांत भाऊ पडोळे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी इतवारी रेवा या सुपर एक्सप्रेस गाडीचा या ठिकाणी स्टॉप दिलेला आहे आणि आज प्रथमतःच या ठिकाणी ती गाडी थांबणार आहे। तर जाणून घेऊयात आपण यांच्याकडनं। साहेब, काय सांगाल आपण याच्या बाबतीत? जनतेची आजूबाजूच्या क्षेत्रामधल्या सगळ्या जनतेची मागणी होती का रेवा एक्सप्रेस इथं थांबायला पाहिजे। इथला जो सामान नेण्याचा जो विषय असते आणि यात्री नेण्याचा विषय असते, जनतेला पुष्कळ असुविधा होत आहे इथे। आज सगळ्यांनी अथक प्रयत्न केला आहे, मीच नाही तर पूर्ण काँग्रेस पक्षाचे लोक, सगळे कार्यकर्ते वारंवार पाठपुरावा करून ही इथं रेवा एक्सप्रेस आज थांबत आहे। हा माझा एकट्याचा यश नसून हा सगळा जनतेचा आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांचा हा यश आहे। आपला आज इतवारीहून रेवाला ही जी ट्रेन जात आहे तिच्या आजपासून इथे स्टॉपेज आपला सुरू झालेला आहे आणि ही आपला तुमसर वासियांसाठी, देवाडी वासियांसाठी की या परिसरातील नागरिकांसाठी खूप आपला आनंदाची गोष्ट आहे। आपला आज पूर्ण भारतासह जगात पूर्ण आपण गणेश उत्सव मनवतो आहोत आणि या गणेश उत्सवाच्या पर्वावर आपला ही ट्रेनच्या स्टॉपेज भेटणे हे आपला खूप आपल्यासाठी आपला अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। खूप दिवसापासून या ट्रेनची मागणी, गोरगरिबांची, जनसामान्य जे प्रवासी आहेत त्यांची आपला खूप दिवसाची मागणी होती का या ट्रेनच्या स्टॉपेज मिळाल्या पाहिजे। सर्व आपल्या नेते मंडळींनी यासाठी प्रयत्न केलेला आहे। म्हणजे असा एक कोणी एका नेत्याने, सर्व नेते मंडळीची मागणी होती आणि सामान्य जनतेची मागणी होती। आता त्या आपला मागणीला आपला यश आलेला आहे आणि आज त्या आपला ट्रेनच्या स्टॉपेज या ठिकाणी मिळत आहे। त्यांना, या क्षेत्रातल्या नागरिकांना, व्यावसायिकांना आणि क्षेत्राच्या प्रगतीसाठी तिचा आपला योगदान राहील आणि त्याचा फायदा आपला या क्षेत्राला होईल। जो स्टॉप मिळाला आहे साहेब, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? काही महिन्यापूर्वी आमचे माजी खासदार आदरणीय सुनील भाऊ मेंढे यांच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता। सातत्याने सगळ्या लोकांची मागणी होती, रेल्वे यात्री हे जे आहे त्यांची पण मागणी होती की रेवा इतवारी जे ट्रेनचा स्टॉप इथे मिळाला पाहिजे आणि तो आज सफल झाला। निश्चितच त्यांचा कार्याचा आज आपल्याला पावती मिळालेली आहे। जेवढा त्यांनी संसदमध्ये म्हणा किंवा बाकी रेल्वे मंत्र्यांसोबत जे पाठपुरावा केला होता, ते एक आनंदाची बातमी आहे की आजपासून रेवाचे ते स्टॉप होत आहे आणि हे रेवा एक्सप्रेसच्या माध्यमातून आमच्या तुमसरच्या नागरिकांना, तुमसर परिसरातील नागरिकांना, पूर्ण तालुक्यातील आता इथून मैयरला जायला म्हणा खूप सोपं झालेलं आहे आणि चांगली ट्रेन स्टॉपेज मिळाले। त्याबद्दल मी सुनील मेंढे साहेबांच्या मनापासून त्यांचं अभिनंदनही करतो आणि सगळं हे यात्री समूहाचे जे लोक आहेत त्यांनी जे पाठपुरावा सातत्याने केला त्यांच्यासुद्धा मनापासून अभिनंदन करतो। जी रेवा ट्रेन जे या रूटवरून दिल्ली ते आपला कलकत्ता या रूटवरती रेवा रेल्वे ट्रेन चालते आहे, हिचा स्टॉप तुमसरला नव्हता, पण आपले खासदार आमचे महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांतजी पडोळे हे खासदार झाल्याच्या नंतर यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच आज त्या रेवा स्टॉप ट्रेनला या तुमसर या ठिकाणी स्टॉप मिळत आहे, थांबत आहे आणि त्याच्यामुळे खासदार साहेबाच्या अथक प्रयत्नाला यश आला। हे महाविकास आघाडीचे खासदार माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांचं यश आहे। तर इथल्या प्रवासाबद्दल प्रवाशांकडूनही आपण जाणून घेऊयात। प्रवासामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। काय सांगाल आपण, ही जी ट्रेन सुरू झाली याच्या बाबतीत काय सांगाल? आपली जे हे रेवा इतवारी जे ट्रेन आहे याच्यासाठी आपले जे सन्माननीय खासदार साहेब यांनी संसदमध्ये जे आपल्यासाठी रेवा ट्रेनसाठी जे थांबा इथं दिला आहे त्यासाठी मी त्यांच्या खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। काय सांगाल आपण? ही जी ट्रेन आहे इतवारी ते रेवा ही मागील 2 वर्षापासून सुरू झाली आहे, पण तिच्या तुमसरला स्टॉप नव्हता आणि आपल्या आता वर्तमान काँग्रेस पक्षाचे खासदार सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांच्या अथक प्रयत्नाने आज पहिल्यांदा तुमसर रोड रेल्वे स्थानकावर या ट्रेनचा स्टॉप होत आहे आणि या ट्रेनमुळे महाराष्ट्रातून म्हणजे विशेष करून तुमसरच्या भागातील लोकांना बालाघाट आणि विशेष करून मैहरला जाण्याकरता आणि कटनीपर्यंत जाण्याकरता एकदम चांगली सुविधा झालेली आहे। त्यामुळे खासदार साहेबांनी एक चांगला काम केलेलं आहे आणि या यात्री संघाच्या वतीने आणि या क्षेत्रातील म्हणजे लोकांच्या वतीने सन्माननीय खासदार साहेबांचा मी अभिनंदन करतो आहे। या रेवा एक्सप्रेस करिता
मी जवळपास 5 वर्षापासून प्रयत्न करीत आहे आणि नंतर आम्हाला भारतीय यात्री केंद्राचा सहयोग भेटला आणि त्या सहयोगामुळे 15 मार्च 2024ला रेल्वे बोर्डने मंजुरी दिली आणि मग आम्ही मंडळ रेल प्रबंधक नमिता त्रिपाठी मॅडमला भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आता आचारसंहिता आहे, तर आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही स्टॉपेज देऊ. परंतु आजपर्यंत भेटला नाही आणि आम्ही वारंवार पत्रावर पत्र दिले आहे. त्याच्यानंतर आता शुक्रवारी 7 तारखेला आम्ही बैठक घेतली आमची यात्री केंद्राची तुमसरमध्ये आणि आम्ही बिलासपूरला, नागपूरला, मुंबईला आणि दिल्लीला फोन लावलोय. त्याच्यानंतर आम्हाला शेवटी 4 वाजता सिनियर DCM साहेबांनी हा सांगितलं की या आठवड्याला या रिवा एक्सप्रेसच्या तुमसर रोडला स्टॉपेज भेटणार आणि मग आम्हाला रात्री 8 वाजता या ट्रेनच्या स्टॉपेजचा आम्हाला सर्क्युलर भेटला. एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था, पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है. ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है. उसके शरीर से बहुत खून बह रहा है. उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे. एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है, इसके पास तो एंड्रॉयड मोबाइल है, पर मोबाइल लॉक किया हुआ है. इसके परिवार वालों को कैसे बताया जाए? सोच में पड़ जाता है. तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया, पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है. दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं, हाय बेचारा, कोई उसे बचा भी नहीं पा रहा है. ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है. इसी कारण आदमी की जान भी जा सकती है. काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रैकिंग स्कैनर लगा होता, तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता. ये स्कैनर तुरंत मैसेज भेजता है, क्या आपने अपनी गाड़ी पे VT स्कैनर लगाया हुआ है? सावधानी ही सुरक्षा है.